नमस्कार. आजच्या शिष्यवृत्तीच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काल आपण भूगोल या विषयाच्या ट्रिक पाहिल्या होत्या. आज आपण गणित आणि बुद्धिमत्तेच्या संदर्भातल्या काही ट्रिक पाहणार आहोत. आज आपण जी ट्रिक पाहणार आहोत ती तुमची 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा असो, तुमची मंथनची परीक्षा असो, BDSची परीक्षा असो किंवा मग MPSCची परीक्षा असो, NNMSची परीक्षा असो किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर त्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग की जो तुम्ही अतिशय सोप्या ट्रिकने या ठिकाणी करू शकता तो भाग आहे की 1 ते 100 पर्यंतच्या अंकाची बेरीज आपण अतिशय सोप्या पद्धतीने एक सोप्या ट्रिकने कशा पद्धतीने करू शकतो हे आज आपल्याला पाहायचे सर्वांना. हो. तर सुरुवातीला मी तुम्हाला कशा पद्धतीने करायचं ते सांगेन, नंतर तुमचा प्रतिसाद या तासिकेमध्ये आपण संवादाने खरं म्हणजे ही ट्रिक समजून घेणार आहोत. तुमचा प्रतिसाद मिळाला पाहिजे. मिळणार ना? हो. आता आपण सुरुवातीला काय करूयात, 1 ते 10 पर्यंतचे अंक आपण लिहून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 1 ते 10 पर्यंतचे अंक आपण लिहिले. आता परीक्षेमध्ये असाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो की 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती आहे. मग आता आपण बेरीज करत बसणार का? नाही. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आपण काय करायचे, 9 पर्यंतचा एक गट करायचा आणि 10चा गट हा वेगळा ठेवायचा. आता 1 ते 9 पर्यंतचे अंक आहेत. 1 ते 9 पर्यंतच्या अंकामध्ये मधला अंक कुठला आहे? 5. कुठला आहे? 5. कुठला अंक आहे? 5. आता आपण 5 या ठिकाणी लिहिला. 1 ते 9 पर्यंत एकूण किती अंक आहेत? 9. 5 गुणिले काय करायचे? 9. 5 गुणिले 9 किती येणार? 45. किती? 45. आता या 45 मध्ये हे जे काही 10 आहे हे 10 या ठिकाणी तुम्हाला ऍड करायचे आहे. किती येणार? 55. किती येणार आहे? 55. म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या अंकाची बेरीज किती येते? 55. आता बरोबर आहे का? आपण पाहूया. पाहायचं तुम्हीच सांगा. आपण बेरीज करून बघूया. 1 आणि 2 3. 3 आणि 3 6. 6 आणि 4 10. 10 आणि 5 15. 15 आणि 6 21. 21 आणि 7 28. 28 आणि 8 36. 36 आणि 9 45. आणि 45 आणि 10 आपलं उत्तर बरोबर आहे. मग एवढं आपण करत बसण्यापेक्षा जर आपण अशा पद्धतीने केलं तर आपण अतिशय कमी वेळामध्ये या ट्रिकने जर आपण सोडवलं तर आपण 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज आपण करू शकतो. आता आपण काय करूयात, 11 ते 20 पर्यंतचे पाहूया. 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. आता या ठिकाणी अंक लिहिले. कोणता अंक सोडून द्यायचा? 20. शेवटचा कोणता? 20. आणि 11 ते 19 पर्यंतचा गट आपण तयार केला. मग 11 ते 19 मध्ये मधला अंक कुठला आहे? 15. 15 अंक घ्यायचा. आता या ठिकाणी 11 ते 19 पर्यंत किती अंक आहेत? 9. मग 15 गुणिले किती? 9. 15 गुणिले 9 किती होतात? 15 नवे 135. आणि 135 मध्ये उरलेले जे शेवटचा जो आहे किती आहे? 20. 20 त्यामध्ये ऍड करायचे. आता किती येते पाहूया. 5 आणि 0 5. 3 आणि 2 5. आणि एका शिला 1. किती करायला लागलं? 155. आता जर परीक्षेला विचारला 11 ते 20 पर्यंतच्या अंकाची बेरीज आपण सगळी बेरीज करत बसणार का? नाही. अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपण अतिशय कमी वेळामध्ये आणि पटकन आपलं उत्तर या ठिकाणी काढू शकतो. समजलं सर्वांना? हो. आता आपण काढूया सगळ्यांना. काढायचे? आता तुम्ही काय करायचे, 21 ते 30 पर्यंतच्या अंकाची बेरीज तुम्ही या ठिकाणी करायची आहे. तर आपण लिहूया 21 ते 30. 21 ते 30 पर्यंतच्या अंकाची बेरीज आपण या ट्रिकने आपण काढणार आहोत. लिहूया 21. त्यानंतर 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. तर आपल्याला आता या ठिकाणी 21 ते 30 पर्यंतच्या अंकाची बेरीज करायची आहे.
कर पण 21 ते 30 पर्यंतच्या अंकांची बेरीज आपल्याला या ठिकाणी कर्वा करून दाखवणार आहे. आता काय करणार सुरुवातीला अगोदर काय करणार 9 अंकांचा आपण या ठिकाणी गट केला 21 22 23 24 25 26 27 28 आणि 19 याचा एक गट केला आणि 30 हा गट काय केला वेगळा. आता 21 ते 29 पर्यंत मधली संख्या कोणती आहे 25. आता 25 बाजूला काढा. त्याला गुणिले किती करणार 25 गुणिले 9 किती येतात किती 225 आणि 225 मध्ये किती मिळवायचे आपल्याला 30 आणि 225 किती येणार आहे 255. बरोबर आहे का एका कर्वासाठी जोरात टाळ्या वाजवा. तर विद्यार्थ्यांनो आज इयत्ता 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा MTS NTS कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज आपण कशी करावी हे आपण साध्या सोप्या ट्रिकने या ठिकाणी समजून घेतले. तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे मग आता विसरणार का घरी करून पाहणार. ओके धन्यवाद.